होन्नावर शरावती नदीच्या काठावर वसलेलं जणू निसर्गानं जपून ठेवलेला एक स्वर्ग. इथल्या शरावती बॅकवॉटर्समधील ती शांत बोटिंग, पाण्यावर उमटणाऱ्या लाटांसोबत वाहणारी मनशांती आणि कर्नाटकातील शरावतीवर उभा असलेला तो भव्य रेल्वे ब्रिज, हे सगळं अनुभवत पुढे आपला प्रवास सरकतो मुरुडेश्वर, जिथे जगातील सर्वात उंच शिवजींची भव्य मूर्ती समुद्राच्या काठावर अढळ उभी आहे. आणि मग रस्ते मागे पडतात. आम्ही शिरतो जंगलात, गूढपणे लपलेल्या त्या याना केव्हच्या दिशेला, जिथे निसर्गाची प्राचीन रहस्य दडलेली आहे आणि इथलं प्रत्येक पाऊल निसर्गाशी आपलं नातं जोडत जातं. तर चला सुरुवात करूया आपल्या या अविस्मरणीय प्रवासाला. सो गुड मॉर्निंग, स्ट्रेट अवे फ्रॉम होन्नावर. आज आपला आहे डे 3 फिरायचा. 2 दिवसापूर्वी आपण मुंबईवरून निघालेलो. काल तुम्ही बघितलं असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हर राफ्टिंग केली. त्यानंतर आपण जाणार होतो गोकर्णाला. गोकर्णामध्ये आपण पोचलो, बट गोकर्णामध्ये काल खूप ट्रॅफिक होतं आणि 4 ते 5 तासासाठी टेम्पलसाठी लाईन होती. त्याच्यामुळे आपल्याला तेही करता नाही आलं, तेही मिस झालं आपलं. सो कालचा आपला दिवस रिव्हर राफ्टिंग तर पूर्ण वेस्ट गेला आहे फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये. सो रात्री आम्ही 10:30ला होन्नावरमध्ये आलो. आता खूप लेट झालं आहे, सकाळचे वाजले 6:30 आणि आपल्याला जायचं आहे बोटिंगसाठी. शरावती बॅकवॉटर बोटिंग ही होन्नावरमध्ये फेमस आहे, बट खूप लेट झालं आहे, त्याच्यामुळे मी बाकीचं काही बोलत नाही आहे. बाकीचे सगळे आवडत आहेत. आपल्याला परत लवकर जायचं आहे बोटिंगसाठी. आल्यावर मी बाकीच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो डायरेक्ट आता आपण बोटिंगच्या तिकडे भेटूयात. आल्यावर मी सगळ्या डिटेल्स देईल बाकीच्या. सो डायरेक्ट भेटूया तिकडे. चलो डायरेक्ट भेटूया. मित्रांनो, फायनली आता आपण शेरावती बॅकवॉटर जिथे आहे त्या जेट्टीवरती पोचलो आहे. सो आपल्यासोबत आहेत श्रीकांतजी. हाय. हां, सो ह्यांचीच बोट आहे ही. आपण रेंट करून आता चाललेलो आहोत बॅकवॉटर राईडसाठी. सो लेट झाला आहे, सनराईजचा टाईम झालेला आहे. मोस्टली सगळे सनराईजसाठीच जातात. बाट साईडला बघू शकतात सगळ्या बोटी निघाल्या. आता एवढ्याशाच बोटी बाकी आहेत. सो आपली ही बोट असणार आहे जायला. ओके, सो ह्या त्यांच्या सगळ्या बोटी आहेत. मस्त एन्जॉय होणार आहे. एक ऑलमोस्ट हाफ ॲन आवरची राईड असणार आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि जर होन्नावरला आलात तर ह्यांच्या बोट राईडसाठी तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि बाकीच्या डिटेल्स तुम्हाला पुढे भेटतील. लेट झाला, आपण जाऊयात. बॅक साईडला फक्त दिसतो आहे तो आहे शेरावती रिव्हरवरचा रेल्वे ब्रिज. तो फेमस स्पॉट आहे इथला. आणि ह्या साईडला आहे बॅक साईडला पुढे. हां, तर इकडे आपला होमस्टे आहे. त्याच्याबद्दल मी डिटेल्स सगळ्यानंतर देईलच, पण आता आपण जाऊयात बोट राइडसाठी. सो श्रीकांत जी, जो हम लोग के कस्टमर्स आएंगे तो आप सब कांटेक्ट करेंगे डायरेक्टली. मैं डिस्क्रिप्शन में नंबर दे देता हूँ. चलिए अभी डायरेक्ट बोट राइड पे मिलते. लेट्स गो. थैंक यू. मित्रांनो, आत्ताच आपली बोट राईड संपली आहे आणि आता आपण आलेलो आहे आपल्या जो होमस्टे आहे तिकडे. सो आपल्याबरोबर हे दादा होते. मस्त एक्सपिरियन्स भेटला बोटीचा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. सो आता आपण ब्रेकफास्ट करणार आहोत आणि जाणार आहोत मुरुडेश्वरला, जो की आज आपल्या प्लॅनमध्ये आहे. त्यानंतर याना केव्ज आणि जर टाईम भेटला तर गोकर्ण. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि इकडे आलात तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिला है आणि या दादांना कॉन्टॅक्ट करा. सो दादा, थैंक यू, बहुत मज़ा आया और हम लोग के जो सब्सक्राइबर्स हैं वो आपके पास आएंगे और बोटिंग का आनंद लेंगे. चलो, थैंक यू. सो अभी डायरेक्ट मिलते हैं ऑन द वे, ब्रेकफास्ट करते. चलो लेट्स गो. नो, आता आपली बोट राईड झालेली आहे. सो रात्री आम्ही लवकर चेक इन केलं नव्हतं, लेट आलो, त्याच्यामुळे जास्त काही दाखवू शकलो नाही. कालचा दिवस आमचा वेस्ट गेला मगाशी सांगितल्याप्रमाणे. बॅक साईडला तुम्ही बघत असाल तिकडे आहे शेरावती रिव्हर बॅकवॉटरचा एंट्री पॉईंट. तिथून आपण मगाशी बोट राईड केलेली
आणि त्यानंतर आपण इकडे आता उभे आहोत. इकडे तो आहे आपला होमस्टे, जो फ्रंट व्ह्यू आहे डायरेक्ट आपल्याला रूममधून आपल्याला. सो आता आपण आपली रूम बघूया. या माझ्या तो इकडे हा हॉल आहे होमस्टेमध्ये. ही आहे आपली पहिली रूम. अस्तव्यस्त पडला आहे थोडा पसारा. ही आहे पहिली रूम. सो मी ज्या रूममध्ये स्टे करत आहे ती रूम बघूयात आता आपण. सो मी ह्या रूममध्ये स्टे करतोय. AC वाली रूम आहे सगळी. टॉयलेट वॉशरूम इकडे आहे या साईडला. आणि मेन थिंग एवढी भारी की जसं आपण डोअर ओपन करू तसा समोर हा जबरदस्त व्ह्यू दिसतो. सो ही आहे बाल्कनी. ही आमचे 2 रूम आहेत. बाल्कनी आणि समोर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो आहे आपला रिव्हरचा बोटिंग एंट्री पॉईंट. सो अशा प्रकारे पूर्ण वाईब आहे लोणावळमध्ये. सो फायनली आता आपण पोहोचलेलो आहे मुरुडेश्वराला. आणि बॅक साईडला आता इकडे टेम्पलकडे रस्ता, तो आम्ही आमची कार इकडेच पार्क केली आहे. खूप लेट झालाय, आज सॅटर्डे असल्यामुळे खूप क्राऊड आहे. बॅक साईडला टेम्पल आहे मुरुडेश्वरचं फेमस, जे आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि तिकडेच शिवशंकराची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. त्याचबरोबर आम्ही ट्रेडिशनल कपडे परिधान केलेत, लाईक लुंगी आणि वरती बनियन. व्हाईट शर्ट वगैरे पण घालू शकतो आपण, पण सगळे आज ट्रेडिशनल झालोय. ऑलमोस्ट सगळे लुंगी गँगवाले बोलू शकतो आपण, ते झालोय. बात तो सही है. सो आता जाऊया लेट न करता, कारण आपल्याला भरपूर प्लेसेस एक्सप्लोर करायचे आहेत. या मागे पुढे आपण कॅप्चर करूया जेवढे मोमेंट्स होतात तेवढ्या. पूर्ण गजबजलेला परिसर आहे, बघू शकता तुम्ही. आज क्राऊड खूप आहे, ट्रॅफिक जाम आहे पूर्ण. सो डायरेक्ट आता आपण पुढे भेटूया. चला या मागे. ते समोर दिसत आहे ते आहे श्री मुरुडेश्वर टेम्पल. आणि हेच ते खास आकर्षण आहे या मंदिराचं. आणि पाठी शिवशंकराची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. हेच बघण्यासाठी लोक आतुरतेने इकडे येतात. आज क्राऊड बघू शकता, त्यात आज शनिवार आहे, पूर्ण क्राऊड जाम आहे. चारी साईडनी नुसत्या गाड्या आहेत, नुसत्या गाड्या. हे बघा, गाड्याच गाड्या. आणि हे त्यात आमचे हे 2 नमुने बघू शकतात. बाकीचा ग्रुप पुढे गेलाय, मजा येते खूप. बॅक साईडला दिसतोय तो अरेबियन सी आहे. सो चाललोय आता आम्ही आत, बघूया किती वेळ लागतो, गर्दी किती आहे. खूप एन्जॉय करत. चला. आता जाऊन आलोय मंदिरामध्ये मुरुडेश्वर. सो आता प्लॅन आहे की होन्नावरमध्ये बोर्डवॉकला जायचं की या ना केव्जला जायचं, ते थोड्या वेळात डिसाईड होईल. बिकॉज ट्रॅफिक खूप आहे इथून निघायला. बॅक साईडला बघू शकतात पूर्ण जाम झालेलं आहे मुरुडेश्वरमध्ये. वीकेंड असल्यामुळे आज काही पॉसिबिलिटीज कमी आहेत, सगळं कवर होईल. आणि रात्री आपल्याला परत निघायचं आहे मुंबईला. सो त्यामुळे बघूया आता पुढे काय सस्पेन्स आहे. तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा, कारण सस्पेन्स म्हणजे आम्हालाच माहिती नाही आम्ही कधी जाणार आहे, कुठे जाणार आहे, किती वाजलेत. सकाळी नाश्ता केला आहे, तो पण
परफेक्ट केला नाही आहे, त्याच्यामुळे बघूयाच किती वाजतायत, कसं वाजतंय, काय होतं आहे ते. ठीक आहे, चला तर डायरेक्ट आता भेटत ऑन द वे. आता आपण पोचलेलो आहे आपलं लास्ट कर्नाटकमधलं डेस्टिनेशन, जे म्हणजे आहे याना केव्स. काल आपला याना केव्सचा प्लॅन होता, बट काल आपण आलो नव्हतो. बट आज आपण आलोय. आज गर्दी बघू शकतात. सॅटर्डे उत्तर कर्नाटकातलं सर्वात फेमस ठिकाण म्हणजे याना केव्स. याना केव्सची इन्फॉर्मेशन मला पुढे देत राहील. सध्या 5:30 झालेत. सो पटापट आपण जाऊयात पुढे. तो हा एंट्री गेट. समजत तर नाहीये काय लिहिलंय, बट याना केव्स लिहिलंय एवढं तर माहिती आहे. बाकी तुम्ही समजून घ्या ट्रान्सलेट करून. सो आता आपण याना केव्सचा जो एंट्री गेट आहे तिथून ट्रेक चालू केला आहे. एंट्री गेटपासून वरती 1 किलोमीटरचा ट्रेक आहे तिथं. तो आपण तो ॲचिव्ह करणार आहे. ऑलमोस्ट आता आपण हा ट्रेक कंप्लीट केला आहे. बॅक साईडला दिसत आहे ते आहे वॉटरफॉल. आज डिसेंबर महिना चालू आहे, तरी पण तुम्ही बघू शकता पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे, जंगल वाईब आहे. आणि डिसेंबर महिन्यात झालं तरी वॉटरफॉलला पाणी आहे, म्हणजे विचार करू शकता की ती डेन्स फॉरेस्ट आहे. तर आता आपण पहिलं अचीव करूया याना केव्सच्या एंट्रीला. तो निघूया आपण. खूप लेट झाला आहे, 10 मिनटं राहिली फक्त गेटमध्ये. तो जाऊया. खूप गर्दी आहे आज. सॅटर्डे वीकेंड आहे. वीकेंडचा इयर एंड आहे. तो जाऊया आपण पुढे. खूप लेट झाला आहे. ते आपल्याला अचीव करायचं होतं, ते केलं आहे. फक्त पुढे जाऊन गेट बंद नाही झालं पाहिजे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. चलो डायरेक्ट आता याना केव्सच्या तिकडे होतो. सो मित्रांनो, सकाळी 8:30 ते 5:30 हा केव्सचा विजिट टायमिंग आहे. बॅक साईडला बघता असाल तर ही आहे केव्स. सो या केव्सची एंट्री फी आहे पर पर्सन 10 रुपये आणि लहान मुलांना 5 रुपये. सो आमचं लक एवढं चांगलं आहे की आता ऑलमोस्ट 6 वाजून गेले, बट गर्दी असल्यामुळे एंट्री चालू ठेवली. तो आता आपण केव्ज एक्सप्लोअर करायला जाऊया. फुल गर्दी. सो जाऊयात. पिकनिक्स वगैरे आला त्याच्यामुळे केव्ज चालू ठेवली. आपलं नशीब आहे आज केव्ज चालू. सो केव्ज एक्सप्लोअर करूयात. चला या. पूर्ण ॲस्थेटिक आहे, बघू शकता तुम्ही. नैसर्गिकरित्या हा चुनखडक तयार झालेला आहे. खूप भव्य दिव्य असा हा चुनखडक. तो पुढे जाऊयात आपण आत केव्जमध्ये. चला. मित्रांनो, आता आपण आलो आहे केव्जमध्ये. तुम्ही बघू शकता हे जे स्ट्रक्चर आहे हे चुनखडकाचे काय दगड आहेत. हे नैसर्गिकरित्या तयार झालेले दगड आहे. आणि ह्या ज्या केव्ज आहेत म्हणजे मराठीत त्याला गुफा बोलतात, या आहेत त्या याना केव्ज असं म्हटलं जातं यांना. आणि या पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे की ह्या केव्जचा इतिहास असा आहे की ह्या नैसर्गिकरित्या तयार होऊन हा दगड जो आहे तो भारतात प्राचीन म्हणून ओळखला जातो. दुर्मिळ दगड आहे हा खडक. त्याच्यामुळे मोस्टली कर्नाटकामध्ये आले तर उत्तर कर्नाटकामधील ह्या याना केव्स सगळे एक्सप्लोअर करतात. आणि घनदाट अशा पूर्ण अशा
दगडांनी नैसर्गिकरित्या तयार झाल्या. सो आपलं नशीब एवढं चांगलं आहे की बघू शकता तुम्ही वरती हळूहळू आवाज येत आहे. ही जी आहेत ते वटवाघळं आहेत आणि या केव्सचं रहस्य खूप भारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही उत्तर कर्नाटकमध्ये आला तर कुमटापासून ऑलमोस्ट 20 ते 25 किलोमीटर फक्त या केव्ज आहेत. तर या केव्जला नक्की व्हिजिट करा. आता खूप अंधार झाला आहे. अनफॉर्च्युनेटली अंधारामुळे काही समजत नाही आहे, बट आपला आवाज पण घुमतो. तुम्ही बघू शकता जबरदस्त अशा केव्ज. सो आपण जाऊया आता केव्जच्या बाहेर. सो या आणि या केव्ज तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला खाली कमेंटमध्ये सांगा. One eternity later. आता आम्ही याना केव्जवरून ऑलमोस्ट गोकर्णाला आलो आहे. कोणाच्याही मोबाईलला चार्जिंग वगैरे नव्हती. सो आता आम्ही मित्राचा मोबाईल घेतला आहे, त्याच्यावर चार्जिंग कंप्लीट केली आणि हा ब्लॉग शूट करतो आहे. बॅक साईडला बघू शकतात पूर्ण CNGसाठी लाईन लागल्या आहेत गाड्यांच्या. CNGची गाडी आत्ता आली आहे आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आहे. हा मोबाईल लावला इकडे चार्जिंगला, पूर्ण डेड झाला आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये असे जुगाड करायला लागतात. सो आता आपण जाणार आहे गोव्यामार्गे कोकणातून मुंबईला. किती वेळ लागेल माहिती नाही आहे. सो बघूया. उद्या मित्राच्या घरी थांबणार आहे चिपळूणला, असा प्लॅन आहे थोडं रेस्टसाठी आणि तिथून मग मुंबईला येणार. सो आम्हाला ऑलमोस्ट उद्या संध्याकाळी ते रात्र होईल मुंबईला पोचायला. तर आता बघू गोव्यामध्ये जर टाईम भेटला तर थोडा टाईम स्पेंड करूया गोव्यामध्ये, कारण आता 31 आलं आहे, इयर एंड आहे. तर त्याच्यामुळे गोव्यातली लाईफ पण दाखवायला भेटली, ती देखील आपण दाखवूया व्हिडिओमध्ये. लास्ट इयरचा आपण गोव्याचा व्हिडिओ स्पेशली बनवलेला. सो चला आता गाडी आपली ऑलमोस्ट आलेली आहे CNGची भरायला. सो CNG भरूया आणि निघूया. चला. सो फायनली मित्रांनो आपला 5 दिवसाचा जो प्रवास आहे तो आज संपत आहे. आपण चाललो आहे टुवर्ड्स मुंबई. आता आपण शेवटच्या हॉल्टला थांबलेलो, तिकडे आपण CNG टँक फुल केला आहे आणि टुवर्ड्स मुंबई आपण चाललो आहे. सो ही जर्नी तुम्हाला कशी वाटली हे नक्की खाली मला कमेंटमध्ये सांगा. अजून अशा तुम्हाला कुठल्या ट्रिप्स आवडतील ते देखील खाली कमेंटमध्ये सांगा. आणि ट्रेल मंत्राविषयी तुम्हाला काही ट्रिपच्या रिगार्डिंग कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर इंस्टाग्राम पेजची मी लिंक खाली देतो आहे. नक्की इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि काही असेल तर डायरेक्ट DM मेसेज करा. तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल आणि कस्टमाइज ट्रिप्स असतील सो आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. सो जेवढे आपल्या ट्रिप्सला आलेले 11च्या 11 जण, जी आपली ट्रेल मंत्राची फर्स्ट मोठी ट्रिप होती, त्यामुळे सगळ्यांना थँक्स. आणि अजून काय असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये मला सांगा. सो पुन्हा भेटूया नवीन एक अशा सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.